बबिता, लावला होता काय रेखा बाईले फोन? हो आई, लावला होता ना. आईले फोन लावला होता. 9:30 वाजताच निघाले ते घरून. येते 10:30 पावणे 11 वाजेपर्यंत पोहोचते म्हटलं घरी. पाय ओ माय, सकाळी उठले, ही कामही झाले त्याचे, निघाले 9:30 वाजताच निघाले ना. आपल्या घरी अजून आपले कामच व्हायचे आहे, कामच करून राहिलो आपण. करा ना, लवकर लवकर कामं करा त्याला याच्या पहिले. आल्याबरोबर वावरात जाऊ ना, मग तिकडे स्वयंपाक हे ते जेवण खाऊन तिकडेच करू वावरात. तर आई आता इथं स्वयंपाक नाही बनवू काय मग घरी? अन राहू दे ना, घरी कायले स्वयंपाक बनवतो? घरी स्वयंपाक बनवशील तर स्वयंपाक बनवाले, जेवण खावण कराले 12-1 इथंच वाजून जाईन. मग वावरात कधी जाऊ आपण, कधी स्वयंपाक बनवू, कधी जेवण करू? त्याच्यापेक्षा राहू दे, नाही काय रिंकू? हो, वावरातच स्वयंपाक बनवू वहिनी. आता घरी कायले बनवता? नाश्ता तर झाला आपला. पण भूक लागत नाही लेकरायले, मग थांबणं होईन काय 12-1 वाजेपर्यंत? एक काम कर तू, आपला नाश्ता तर झाला, विषय फक्त लेकराचा आहे ना, तर लेकरासाठी खिचडी मांडून दे. आपल्या इथं घरच्याही लेकराले होते आणि बबनच्याही लेकराले होते. तर खिचडी मांडून दे तू थोडीशी. आणि मग आपल्याला भूक गीत लागन तर चिवड्याचं पाकिट घेऊन घेतो मी. तिथं भेल वेल काही बनवता येते मग वावरात स्वयंपाक होईपर्यंत. आपणही खाऊन घेतो मग थोडं थोडं. नाही तर काय, मग नाश्ता वास्ता करायला नाश्ता तर झाला, पण अजून पाहिजेच पोटाले आधार. काही ना काही घेऊन घेऊ वावरात खावाले आपण. ठीक आहे ना ताई, मी खिचडी मांडून देतो मग कुकरमध्ये थोडीशी. हो हो. पण 2 जणांसाठी स्वयंपाक बनवाच लागेल ना. हो, तर त्याच्यासाठी 5-6 पोळ्या बनवून घे आणि बेसन गिसन बनवून द्या आता पटकन. वेळेवर भाजी भात पोळ्या एवढं मोठं कायले बनवत बसता. एखाद्या दिवशी काही चालते. बरं ठीक आहे, मग 5-6 पोळ्या बनवून घेतो आणि बेसन बनवून देतो. नाही तर काय, मग जेवण करते ते. आणि हे म्हणत होते आई, मी म्हटलं पोळ्या गिळ्या इथंच बनवा लागेल काय? घरूनच घेऊ काय पोळ्या बनवून? काय हो रिंकू, कसं करायचं मग? पोळ्या घरीच बनवताय का तिकडे वावरातच बनवाल? वावरातच बनवू. नाही, वावरात चाललो आपण तर वावरातच स्वयंपाक बनवू. घरून पीठ घेऊन घे, तांदूळ घेऊन घे आणि पेस्ट पण इथूनच न्यावं लागेल मिक्सरमध्ये काढून. अमाय हो हो, पेस्ट तर घ्यास लागन. मग तिथं कायच्यावर वाटाव बाबा वावरात? खलबत्त्यामध्ये काही एवढं जमत नाही. तर मग लसण अद्रक साफ कर ना रिंकू. तू बसल्या बसल्या पेस्ट बनवून ठेव आता. तू या मागं काम देतो मी पेस्ट बनवायचं. आणि काय ते तांदूळ आहे, पीठ आहे, हे मी काढून ठेवतो. हो आई, तुम्हीच काढून ठेव जा. तुम्हाला अंदाज समजते. आपल्या किती जण आहे आपण? 3, 3, 6, 7, 8 म्हणजे 8 जण आपण. 4 माणसं, 8, 9, 10, 11, 12 आणि लेकरं. तर त्या हिशोबानं पहा तुम्ही किती पीठ लागन, तांदूळ किती लागन. हो, मीच काढतो ना. तुम्हाला तर काही अंदाज समजत नाही. कमी जास्त करून ठेवा ना तुम्ही. तर मी काढतो ते बरोबर माझ्या हिशोबानं. तर रिंकू पेस्ट बनवून ठेवतो. आणि बबिता स्वयंपाक बनवते. तर बबिता, तू 5-6 पोळ्या बनव, बेसन बनव आणि लेकरासाठी खिचडी मांडून घ्या पाहुणेले याच्या पहिले. मग आल्याबरोबर निघून जाऊ इथून. आणि जेवणाला तर भांडे घ्या नाही लागत ना? नाही नाही, आहे ना आता. प्रकाशनं आणले ना पातरवाडी, डोने, ग्लास. घेऊन आला तो. ते चांगलं काम केलं त्यानं. फक्त स्वयंपाक बनवासाठी भांडे घ्या लागन तर ते घेतो ना मी. घेतो आठवणीनं सगळंच घेतो. आणि माचीच आठवणीनं घे जा. आठवणीनं ठेवून द्या पहिलेच थैल्यात, नाही तर मग भुलून जा. सगळं सामान घेऊन जाऊ आणि मग माचीसाठी या लागन इकडे घरी. एक सामान घेतो म्हटलं मी. माचीस घेतो, मिठाचा डब्बा घेतो, हळद मिठाचा डब्बा घेतो, सगळंच घेतो म्हटलं मी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. तिखट हे ते वेगळं सामान काढून ठेवतो मी. स्वयंपाकाले काय काय लागते, काकडी, कांदा, टमाटर, जे जे सामान लागते ते सगळंच घेतो म्हटलं मी. बरं करा मग, लवकर लवकर कामं करा दोघी जणी. आणि चंद्रकलाच्या घरी बी जायचं होतं मला. तर येऊन जा ना तुम्ही मग मावशीच्या घरा ऐकून. नाही, पहिले सामान काढून ठेवून देतो, मग जातो मी चंद्रकलाच्या घरा इकडे. नाही तर भुलून गिलून जाईन अजून घाईघाईनं. बरं चला मग, मी काढू लागतो तुम्हाला सामान. बरं चाल मग. आणि रिंकू, तूही लेकरायले अंग पाय धुवून दे आणि पेस्ट बनवून ठेव पटकन. हो आई, बनवतो ना, बनवतो. आई, एवढ्या गंजात मावल ना भात? हो मावते, भात मावते ना याच्यात. आरामात मावते. थोडा थोडा तर भात पाहिजे आपल्याला. पण दुसरा गंज घे ना. एवढा चांगला गंज घेऊन राहिली तू वावरात. दुसरा पाय ना चुलीवरचा. आपल्या चुलीवरचे भांडे आहे त्याचातला घे ना. आई, आपल्या घरी आहे चुलीवरचे भांडे, पण ते गंज लहान लहान आहे ना. मग तेवढ्या गंजात होणार नाही. आपल्याला मोठाच गंज पाहिजे ना भात मांडाले. आता आपण 12 जण आहो, लेकरं आहे. आता भात तर जास्तच लागन ना. त्याच्यानं मग मी मोठा गंज काढला भात मांडाले. ना आपले जे चुलीवरचे भांडे आहे ते लहान लहान गंज आहे. त्याच्यात काय थोडासा तर भात मारते. हो, तेवढा भात होणार नाही मग आपल्या सगळेले. नाही
तेवढा भात नाही पुरणार ना आपल्याला. म्हणून म्हटलं ह्या गंज घेतो, याच्यात आरामात भात मावते. आणि चांगला गंज आहे तर काय होते, बूड घेऊन घेऊन आपण माती लावून हा वावरात मस्त मातीनं चांगल्यानं बूड घेऊन घेईन. जमते ना, पाणी गिनी तर आहे वावरात. नाही तर काय मग, बूड घेतल्यावर काय गंज खराब होते, मग घासून घेऊ चांगल्यानं. बरं ठीक आहे, घे ना घे. आणि भाजीसाठी मग, भाजीसाठी काय घेतं? कढई घेतं का गंज घेतं? गंज घेऊ ना, आहे ना आपल्या घरी मोठा गंज. ह्या वाला घेतो म्हटलं, ह्या काढाई आहे आणि खराब होईन तर होऊ द्या. जमते ना जमते, हा गंज तर मस्त झाला भाजीसाठी. मस्त आहे ना, मस्त आहे. घे मग, ह्याच घे. हो, भाजी भात आणि पोळ्याले तर काही हेच नाही म्हणा, पोळ्या कायच्या ते ठेवता येते. हो, टोपली घेऊन घेऊ ना, टोपली. आणि हे घेऊन घे जो रुमाल. हो हो, आता काढून घ्या तुम्ही सामान सुमान, काय काय काढायचं आहे तुम्हाला. तर भांडे तर काढून दिले मी. हो काढतो मी, तू हे काम कर मग आता लवकर लवकर. हो बबिता, रिंकूला सांग लवकर लवकर लसण साफ कर म्हणा, पेस्ट बनवायचा आहे. हो आई, सांगते मी. काकू कुठं निघाले इकडे? कुठं नाही व बाई, आशा इकडे चालले मी शांताबाईच्या घरा इकडे. आज पाहुणे येऊन राहिले, तर आले का नाही आले तर पाहतो म्हटलं. हाव काय, कोणते पाहुणे येऊन राहिले? पाहुणे काय, हे येऊन राहिले, बबिताची आई, भाऊजाई आणि भाऊजाईची आई, तिघी जण येऊन राहिल्या. हाव काय, अशाच? हो अशाच येऊन राहिल्या घुमत फिरत. धाराची आई आली म्हणते, तर चाल बा आता आलीस तू तर रिंकूची भेट घेऊन घे, रिंकूच्या लेकराची भेट घेऊन घे. आणि लय दिवस झाले इथं आली नाही ना धाराची आई, तर त्याच्यानं प्लॅनिंग केली त्यानं इथं येवायची. तर आज येऊन राहिले ते 10-11 वाजेपर्यंत. तर जाऊन पाहतो म्हटलं आले का नाही आले पाहुणे. अच्छा अच्छा, जाऊन पहा ना, जाऊन पहा. हो जाऊन पाहतो. आज घरीच आहे तू? हो आज घरीच आहे ना, उद्यापासून जा लागन कामाले. हा काय, चल मग येतो. हो हो, या मग. पहा बरं रेखाबाई, 11 नाही वाजले तर पोचले म्हटलं तुम्ही. हो द लवकर लवकर काम केले धारानं. आई म्हणे लवकर चाललं जाऊ, लवकर चाललं जाऊ. तर सकाळीच उठली बाप्पा 5 वाजताच. लवकर लवकर कामं गिमं केले तिनं. आणि लवकर लवकर आम्ही बी अंग पाय धुणं, कपडे धुई धाय करून येऊन गेलो लवकरच. 9:30 वाजता निघून गेलो आम्ही घरून. हो ना, आणि आमची तर या दोघी जणी कामच करून राहिले बाप्पा सकाळपासून. कोणते कामं करून राहिले तर धारा पाय, धारा कामाची आहे. लवकर लवकर कामं करते. तुम्ही तिघी जणी, 2 लेकरं, ते दोघं बापलेक. 5-6-7 जणांचे कामं लवकरच केले तिनं. हो उद्या जा लागते म्हणून काही कामं तिनं रात्रीच केले होते. भांडे घासून रात्रीच झोपली ते. आई म्हणे आत्ताच भांडे घासून घेतो म्हणे मी, मग उद्या भांडे घासायला टाईम लागन म्हणे. तर रात्रीच तिनं भांडे घासून ठेवले. भाजीचं पहिलेच तयार करून ठेवलं तिनं, उद्या काय बनवा लागते म्हणून. पहिलेच पूर्ण तयारी तिनं रात्रीच करून ठेवली. तर सकाळी मग लवकर लवकर कामं झाले आमचे. पहा बरं, जावाचं आहे म्हणून धारा पहिलेच तयारी करून ठेवते. झाले आई, आमचे काम झाले. आत्ता झाले तुमचे कामं 11 वाजता, धाराचे कामं 9 वाजताच झाले म्हटलं. चांगलं आहे ना मग. अमाय आले पाहुणे, बातच म्हणजे आले ना पाहुणे. पाहुण्याचं काम असं तसं आहे काय, टाईम सांगते तर टायमेवरच येते म्हटलं. असं काम नाही आहे का 10 वाजता सांगन ना 12 वाजता येईन. बरोबर म्हटलं होतं रेखाबाईनं, 11च्या पहिले पहिले पोचतं, 10:30 नाही तर 11च्या पहिले पहिले पोचतो म्हणे. तर बरोबर 11:45 वाजता पोचले. हो ना, मी यायलाच पावायला आली रेखाबाईले गे. मी म्हटलं आले का येवायचे आहे बा, चाल कळ्या म्हटलं शांताबाईच्या घरा इकडून येतो चक्कर मारून. तर आले तुम्ही. हो वावरात जावाचं आहे ना आपल्याला. म्हटलं आपणच घरून लेट निघू, लेट पोहोचू, तर वावरात कधी जाऊन कधी स्वयंपाक बनवून कधी पार्टी करू. त्याच्यानं लवकरच आलो बा आम्ही. चांगलं झालं ना मग तुम्ही आले तर. शांताबाई किती वेळ आहे मग आता निघाले घरून? आता चाललोच जाऊन नाही काय रेखाबाई, इथं बसल्यापेक्षा. आता पेस्टही बनवून ठेवला रिंकूनं, आणि बाकी सामान सुमानी काढूनच ठेवलाय मी. आता फक्त आपल्याला सामान घेऊन वावरात जाणं आहे आणि वावरात स्वयंपाक बनवणं आहे. तर चालायचं काय मग? हो चाललो जाऊ ना, लवकर चाललो जाऊ. हो, तुम्हाला म्हणतो नाश्ता बनवू काय, तर तुम्ही म्हणता आता नाश्ता वाश्ता करून आले तर भूक नाही आहे. हो नाश्ता करूनच आलो ना आम्ही, पोटभर नाश्ता केला आम्ही. म्हटलं स्वयंपाकाले उशीर होईन काय होईन, पोटभर करून घ्यावं म्हटलं. तिथं त्याला कायले डबल डबल त्रास द्या, नाश्ता बनवा आणि स्वयंपाक बनवा. त्याच्यानं म्हटलं बाई धारा इथंच पोटभर नाश्ता करून घे आणि चाल म्हटलं. मग तिथं नाश्ता करायचं काही काम नाही. हा काय असं आहे नाही. तसं तर म्हणा सामान सुमान घेतलंय मी, मुरमुऱ्याचं पॅकेट, टमाटर, मीठ, सांबार. म्हणजे बा लागलं तर भेल बनवता येत आपल्याला वेळेवर तिथं. हो चंद्रकला, भावनाची झाली तयारी?
हो झाली ना आमची तयारी वायारी झाली, कामं गिमं करून बसलोच होतो आम्ही. तर म्हटलं एक वेळा विचारून घ्यावं बा किती वेळ आहे काय वेळ. त्याच्यानं म्हटलं फोन लावल्यापेक्षा मी घरीच जाऊन पाहतो म्हणून शांताबाईच्या. त्याच्यानं घरीच आली मग मी. आता तूही म्हणतं सगळे कामं झाले आता निघायचं आहे आपल्याला, तर भावनाले फोन लावून देतो आणि बोलावून घेतो वडाच्या झाडापाशी. मी काही घरी जात नाही मग. नाही नाही आता कायले घरी जातं, घरी जाजीन अजून येशीन टाईमपास होते. आता निघणंच आहे आपल्याला, तर सामान सुमान पकडू लाग आणि चला मग. पैदलच चालतं मग शांताबाई? पैदल म्हणजे आता काय हेलिकॉप्टर आणायला लावतं काय बापा वावरात जावाले? नाही नाही हेलिकॉप्टर तर नाही आणायला लावत मी, पण बंडी असन ना. बंडी नाही आहे काय? गेले ना ते सकाळीच जाते वावरात, राहते काय लवकरच गेले ते आज. आता 11 वाजून राहिले ना, बैल गिलं घेऊन सकाळीच तर चालले जाते, 7 नाही वाजत तर. लवकरच गेले ते. तर भाऊजी आपल्या पार्टीत येईन काय मग? नाही ते आपल्या पार्टीत काय येईन, आपल्या बायाची पार्टी आहे. ते बसले राहीन खोपडीत, त्याचे कामं ते करते, आपल्या याच्यात नाही येत ते, आपल्या मधात नाही होत. त्याला सांगितलं मी बायाची पार्टी आहे म्हटलं, तुम्ही तुमचे कामं करजा आम्ही आमचे कामं करन. तर ठीक आहे म्हणे, मी मधात येतच नाही म्हणे, तुम्ही पार्टी करा नाही तर काही करा, मी चारा पाणी करन म्हणे ना, घरी येऊन आराम करन असे म्हणत होते ते. तर ठीक आहे म्हटलं घरी येऊन तुम्ही आराम करजा. हा काय तर ठीक आहे ना मग, मी भावनाला फोन लावून सांगून देतो आणि यायला लावतो तिले वडाच्या झाडापाशी. हो हो आता निघूच ना आपण. पाणी वाणी घ्यायला गुंड घ्या लागन नाही? 2 बकेट असन ना शांताबाई वावरात. हो बाल्टी गिलती तर आहे म्हणा वावरात, पण स्वयंपाकाले मग पाणी लागतेच ना, आणि प्याले पाणी लागते, तर गुंड घेऊन येतो म्हटलं. हो घेऊन घ्या मग एक. गळवा गिळवा घेऊन येतो शांताबाई, पाणी गिनी घ्यायला पाहिजे. हो गळवा घेतला ना, गळवा गिळवा आहे. तर रिंकू दे मग लेकरायला आवाज दे आणि चाला म्हणा. गण्या कुठं गेला? गण्याला आवाज दे. येते नाही येते, लेकरं गिकरं कुठं नाही जात, येते ते. वहिनीचे झाले काय सगळे काम? हो झाले ना, तिचे कामं झाले. ती आता गॅस ओटा पुसपास करून ठेवून देतो आई म्हणे. हा काय चला ना मग लवकर नाही म्हणतो. हो हो अम्मा बाई कोणत्या गावचे पाहुणे होय एवढे मोठे? पाहुणे काय लय दूरचे पाहुणे होय ना. हो ना लय दूरचे नाही तर काय मग, लय दूरचे पाहुणे आले बापा. कुठे चालले सगळेचे सगळेच? नेतो म्हटलं पाहुणेले वावरात. पाहुणेले वावरात घेऊन चालले, पण या पाहुणे कधी आले? मला तर काल दिसलेच नाही. पाहुणे काय आजच आले ना, म्हणून तुले काल दिसले नाही. आजच आले, अर्धा तास चाला असन पाहुणे आले तर. तर कुठे चालले मग काकू तुम्ही? एवढेचे एवढे बापा पूर्ण परिवारच कुठे चालले तर? कुठं नाही व वावरात चाललो आम्ही. याव म्हटलं वावरातून, वावर दाखवतो म्हटलं. धाराच्या आईनं वावर नाही पाहिलं का नाही, तर वावर दाखवून देतो म्हटलं. अच्छा अच्छा धाराची आई आली नाही, धाराही आली. अमाय धाराचं लेकरू. धारा तुझे पोरग आहे काय? कधी झालं हो धारा? तिसरं पोरग कधी झालं म्हटलं? मला 2च पोरं माहित होते बा, आता तिसरंही पोरग झालं तुले. प्रीती ताई मायने म्हटलं रिंकूताईचं पोरग होय ना, ओळखत नाही का रिंकूताईच्या पोराले? अच्छा रिंकूचं पोरग होय काय? मी म्हटलं तुझेच पोरग होय काय बा. केली म्हटलं तिसऱ्या लेकराची प्लॅनिंग. तिसरंही लेकरू झालं तर सांगितलं नाही म्हटलं आम्हाला बारशा गिरशाले. तुझ्याजवळ दिसलं ना पोरग म्हणून राहिले. तुझेच होय काय बा? नाही नाही माय नाही होय, रिंकूताईचं होय. द्या म्हटलं रिंकूताई मी पकडतो. तर आला तो मायाजवळ. येते का नाही येत असं वाटलं मला, पण आला, रडून गिडून नाही राहिला, मस्त आला तो मायाजवळ. हा काय चांगलाय ना चांगलाय. मजा करून राहिली हा धारा, मजा करून राहिले मी. हो काय कायले चालले काकू वावरात? असंच चाललो आता. गोटे गिटी यायचं आहे म्हटलं वावरातले, धुरे धारे साफ करायचे आहे, तर लावतो नाही यायले सगळेले कामी. एका दिवसात तर गोटे गोटे उचलणं होऊन जाते वावरातले. हो फोन वेचाले कोण नाही बोलावलं? किती जणी आहे तुम्ही? 3 3 6 7 8 जणी आहे म्हटलं. 8 दिवसानं तर 2-4 दिवसात फोन वेचून झाले असते. आपल्याला 1 हप्ता लागला फोन वेचाले. तेव्हा बनावले पाहिजे होतं मजुरायले म्हणतो मी. पाहुणेले. आता पाहुण्याच्या मागही कामं राहते ना बाई, त्याचे कामं टाकून आपल्या कामी येईन काय? आपल्या कामाला येईन काय? हो ते आहे ना, आता त्याच्या घरी वावर आहे, त्याच्या मागं कामं राहते. नाही तर काय मग, आता रिकाम पण आहे आल्या त्या. हो काय बरं या मग वावरातून. हो हो येतो येतो. अन पाहुणेले पाठवजा म्हटलं काकू चहा नाश्त्याले. आता आहे ना पाहुणे 2-4 दिवस. 2-4 दिवसाचं तर नाही माहित, पण उद्या पाठवतो ना मी सकाळी. ठीक आहे ना. मामीजी येजा मग सकाळी चहा नाश्त्याले. धारा तू ये जा. हो प्रीतीताई येईन नाही येईन. बरं जा मग, नाही तर तुम्हाला उशीर होईल. हो बापा पैदल जा लागते ना, टाइम तर लागतेच वावरात जाले. हो हो अम्माय लेकरं गेले काय हो पुढं पुढं? हो शांताबाई गण्या संग गेले ना लेकरं. गण्या बबनचं पोरग लक्ष्मी गेले वाटते पुढं पुढं. हो हो पुढं पुढं जाऊन राहिले ते. बरं चला मग आता आपण जाऊ. शांताबाई अजून किती दूर आहे वावर?
आता काय जवळच आहे म्हटलं वावर, अर्ध्यापेक्षा जास्त आलो आपण. आता जवळच आहे, 2 वावर टाकले म्हणजे वावरच येते. हा काय जवळ आहे मग आता? हो आता जवळ आहे ना, 2 वावर टाकले म्हणजे वावरच येते. चला चला, थकल्या काय तुम्ही? नाही नाही, थकली किकली नाही, विचारून राहिली कितीक दूर आहे बा. पोचलोच आता, पोचलोच. 2 मिनिटात पोचतोच आपण. असं असं. पहिल्यांदाच आले तुम्ही है ना उमाबाई? हो बा, पहिल्यांदाच आले मी. गावात पण वावर पाहिलं नव्हतं शांताबाईचं. मला माहीतच नाही ना इकडे वावर आहे न काय वावर आहे. पहिल्यांदाच आले मी. असं. चला तुम्हाला वावरात दाखवतो ना आज. चांगल्यानं पाहून घे जा म्हटलं, रस्ता वस्ताही लक्षात ठेव जा. हो, आता पैदल आलो तर रस्ता गिस्ता तर लक्षात आहे म्हणा, एक वेळा पाहिल्यावर बुलत गिलत नाही. बरं चला मग. शांती, मी तुमचीच वाट पाहून राहिलो. आले तुम्ही? हो आलो ना. अन लेकरं आले ना पुढं पुढं? हो हाय ना, गण्या लक्ष्मी हाय ना, खोपडीत बसले. हो काय, तेच म्हटलं पुढं पुढं आले ते आमच्या. तर करा मग तुम्ही पार्टी. मी जातो आता घरी, आराम करतो. आता घरी कायले चालले तुम्ही? आम्ही आलो तर वावरातच राहा, बैलाले चारा पाणी टाका, चारा पाणी करा. अन लेकरायले घेऊन खोपडीतच बसा. तुम्ही तिकडे बगीचात काही लेकरायले नेत नाही म्हटलं. चुलीजवळ तिथं मंदात होईन, लेकरं काम नाही करू देणार आम्हाला. तर तुम्ही लेकरायले राखा मस्त, खोपडीत घेऊन बसा सगळेले. बरं, लेकराले पाहू काय मग मी? हो बाज तर आहेच, चटई आहे, तर मस्त लेकरायले घेऊन बसा, खेळवा थोडंसं. घरी जाऊन आराम करणं, इथंही आराम करणं होते. बाज आहे, बाजवर मस्त लोटा, लेकरं खेळते. गण्या आहे ना आता पावा घेवाले. आणि तुम्ही लक्ष ठेव जा, आम्ही आमचे कामं करतो. बरं ठीक आहे मग. नाही तर आता जातो तुम्ही घरी. नाही नाही नका जाऊ, इथंच थांबा. शांताबाई, पार्टी कुठं करायची? इथं खोपडीत? नाही नाही, खोपडी जवळ कायले, तिकडे विहिरी जवळ बगीचात मस्त. झाडाची सावली आहे ना, तिच्या तिथं पाणी जवळ होते, तर विहिरी जवळच. तिकडेच चालला ना. हो, खोपडी दूर पडते ना, एवढ्या दूर पाणी आणणं नेणं कोण करण? तिच्या तिथं पाणी काढता येते विहिरीतलं, आणि तिच्या तिथं स्वयंपाकी बनवता येते. नाही तर काय मग, इथं नाही, तिकडेच चालला ना विहिरी जवळ. काड्या नसन जमा करून ठेवले तुम्ही? नाही बा, तुम्ही सांगितलं असतं. नाही तर जमा नसत्या केल्या काय मी काड्या. जमा करून ठेवल्या असत्या. पण समजाले तर पाहिजे, आता वावरात येऊन राहिले तर काड्या जमा करून ठेवा म्हणून. आहे ना, तर धुऱ्यावर तर आहे काड्या. मोडमाड करायला काय टाइम लागते? 10 मिनिटात काड्या होते म्हटलं. ते आहे 10-15 मिनिटात काड्या होते, पण तेवढाच आमचा टाइम वाचत होता. बरं करतो आम्ही, आमचं काम करतो आता आमच्या हिशोबानं. चला मग बगीचात जाऊ. हो चला चला. बाई परी थांबजो म्हटलं आता नानाजी जवळ. दादू आहे, गण्या आहे, अजून रोहन आहे, सोहम आहे. खेळा तुम्ही खोपडीत मस्त. बाबा पाय काय आले? हो पाहतो. चला मग, पोचलो आम्ही वावरात. चला मग, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये. उद्याच्या भागात मग मस्त पार्टी करू. सांगा मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि तुमचा किमती टाईम दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.